बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने उलटून गेले तरी संतोष देशमुख कुटुंबियांना न्याय मिळालेला नाहीये आणि त्यामुळे मसाजोग ग्रामस्थ आक्रमक झाले। आज मसाजोगच्या ग्रामस्थांची बैठक पार पडली। या बैठकीत ग्रामस्थांनी फरार कृष्ण आंधळीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे। अन्यथा रास्ता रोको आंदोलन करू असा इशाराही दिलाय। तर अवादा कंपनीने आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणीही करण्यात आली। तर या बैठकीच्या माध्यमातून जे गावकऱ्यांना आपल्याला समोर सांगितलं की दिशा काय काय असतील, तर मी प्रामुख्याने सगळ्या गावकऱ्यांना एकच उपदेश केला, हे सगळं करताना कुठंही जी कायदा सुव्यवस्था आहे त्याला कुठं हात नाही लागला पाहिजे, त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे आणि याच्यातनं चुकीचा मेसेज कुठला गेला नाही पाहिजे आणि आपला जो फोकस आहे तो न्याय हा कुठेही हटला नाही पाहिजे। आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि आरोपीला फाशी झाल्याशिवाय आज गावकऱ्यांनी सांगितलं की कुणीही थोडंही मागे सरकणार नाही आणि ती भूमिका आमची कायम राहणार आहे। माणूस गेलाय, त्यांची भूमिका कुठंतरी पाहिजे। त्यांनी जे खंडणीचा गुन्हा दाखल केलाय ते भविष्यात विड्रॉल बी करू शकते। त्याला काय, ती कंपनी वर्षभर राहिली इथं, जायच्या टायमाला म्हणते हे बांधा गटाका मला विड्रॉल करायचा नाही। जो फिर्यादी आहे शिंदे का ते चुकतं भविष्यात, किंवा मी दिली चुकून फिर्याद, माझं आपसात भांडण मिटलंय, तोडगोड होऊ शकते त्यांची। हा, आणि हे जे बंधू बोलले का आता आमचे, आपण चांगलं बोललात, पण गावकरी तुम्हाला सांगतो हटणार नाहीत, ते कुणी असू द्या मग।